बुलढाणा जिल्ह्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळ जामोद व श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती द्वारा आयोजित श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 ते दिनांक 13 मे 2024 वार सोमवार पर्यंत स्थळ संत गाडगेबाबा महाविद्यालय जामोद येथे आयोजित करण्यात आले होते। दिनांक 13 मे रोजी सायंकाळी 7 वाजता श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण मनोज महाराज चौभे नांदुरा आश्रम हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नरेंद्र तराळ मोजरी, हरिभक्त पारायण दिनकरराव चोरे महाराज, पुंडलिकराव रहाटे, विनोद वेरुळकर नांदुरा, समाधान दामधर, सौ रुपालीताई काळपांडे, सौ ज्योतिताई देशमुख चंद्रपूर, डॉक्टर अमोल धुर्डे इत्यादी मान्यवरांची यावेळी मंचावर उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामुदायिक प्रार्थना, त्यानंतर संकल्प गीत व त्यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यानंतर आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांना काही कारणास्तव समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना व त्याचबरोबर त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या व पुढच्या वर्षी सुद्धा शिबिरात सहभागी व्हा असे आवाहन केले। यानंतर दिनकरराव चोरे महाराज, डॉक्टर नरेंद्रजी तराळ मोजरी, विनोदभाऊ वेरुळकर, समाधान दामधर, सौ रुपालीताई काळपांडे यांनी शिबिरातील उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यानंतर हरिभक्त पारायण मनोज महाराज चौभे हे अध्यक्षीय भाषणातून सखोल मार्गदर्शन केले। यावेळी शिबिरातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मल्लखांब, लाठीकाठी, लेझीम, तबला वादन इत्यादी प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली आहेत। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। 15 दिवस चाललेल्या या सुसंस्कार शिबिरात विविध बौद्धिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच व्यक्तिमत्व विकास, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, व्यसन निर्मूलनासह योगासने, लाठीकाठी, लेझीम, मल्लखांब, प्राणायाम, श्रीमद भागवत गीता, ग्रामगीता, मराठी हिंदी भजने, हार्मोनियम, तबला इत्यादी विषयांवर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले। सदर शिबिरात एकूण 100 मुले सहभागी झाली होती। सदर शिबिराला शिक्षक म्हणून शिवपाल महाराज गोंदिया, आनंद उगल मुगले, आनंद गुरुजी जवंजाळ, ऋषी जाधव, करण लोणागरे, आकाश हांडे, माणिक काटोले आदी शिक्षकांनी शिबिरातील बालकांना आध्यात्मिकतेचे धडे दिले। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद। तर बाबा या दृष्टिकोनातून 1981 साली श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा या ठिकाणी आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर गुरुजींनी जे रोप लावलं या संस्कार शिबिराचं, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 ठिकाणी संस्कार शिबिर सध्या सुरू आहेत आणि इथून पुढे कमीत कमी 20 ते 25 ठिकाणी अनिवासी शिबिर सुरू होतील। म्हणजे दरवर्षी कमीत कमी 7 ते 8 हजार विद्यार्थी या संस्कार शिबिरातून बाहेर पडतात। एका वर्षाचे 7,000 विद्यार्थी, 44वे वर्ष सुरू आहे, 44 गुणिले 7,000 बरोबर टोटल करून घ्या तुम्ही किती होतात। जवळजवळ 2.25 लाख विद्यार्थी या संस्कार शिबिरातून संस्कारित होऊन बाहेर पडलेत। खऱ्या अर्थाने आई वडिलांना अपेक्षा असते आपल्या मुलाने कार घ्यावी, पण कार घेतल्यानंतर जर मुलगा व्यसनाधीन निघाला तर तो मुलगा कार कुठं धडकेल याचा भरोसा नाही। पण तोच मुलगा जर सुसंस्कार प्राप्त झालेला असेल तर कार चालवत असताना आई वडिलांना गॅरंटी आपला मुलगा निर्व्यसनी आहे, तो मुलगा सुखरूप कार घेऊन घरी आल्याशिवाय राहणार नाही। संस्काराची ताकद आहे मित्रांनो। खरं तर मला स्वाभिमान वाटतो या ठिकाणच्या आयोजक मंडळींचा। आयोजक म्हटलं की ते सगळ्यांचे